राज्य में प्रशासनिक संवेदनशीलता का उदाहरण सामने आया है। गोसीखुर्द प्रकल्प बाधित युवक दिनेश हावरे को न्याय मिला है। राज्य मंत्री आशीष जायसवाल के लगातार प्रयासों से उन्हें सातारा पुलिस में दोबारा सेवा में लिया गया है। गोसीखुर्द प्रकल्प से प्रभावित दिनेश मारुति हावरे को आखिरकार न्याय मिल गया है। उन्हें पूर्व में प्रकल्प बाधित प्रमाण पत्र के आधार पर सातारा जिला पुलिस बल में पुलिस सिपाही के पद पर नियुक्त किया गया था। बाद में प्रमाण पत्रों की वैधता पर सवाल उठने से उनकी सेवा पर संकट आ गया। राज्य मंत्री एडवोकेट आशीष जायसवाल ने इस मामले को गंभीरता से लेते हुए मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से लगातार संवाद किया। उन्होंने मानवीय दृष्टिकोण अपनाने और किसी अन्य कर्मचारी को नुकसान पहुंचाए बिना दिनेश को रिक्त पद पर नियुक्त करने की मांग की। माझे पूर्ण नाव आहे दिनेश मारुती हावरे, मी राहणार मसली, पोस्ट चिचगाव, तहसील पुणे, जिल्हा नागपूर। माझी 2024 मध्ये सातारा पोलीस दलामध्ये सातारा जिल्हा पोलीस दलामध्ये माझी निवड झालेली होती। काही कारणास्तव माझं समांतर आरक्षण रद्द करून आणि माझी नियुक्ती रद्द करून मला नियुक्ती देण्यात नाही आली होती। प्रकल्पग्रस्ताचा जो समांतर आरक्षण होता, जो शासनाच्या काही तज्ञानुसार काही कारणापासून तो माझा नियुक्ती रद्द करण्यात आली होती। मग आम्ही इकडे जाऊ तिकडे जाऊ, आम्हाला कोणी मार्गदर्शन नाही केले। मग आम्ही जायसवाल साहेबांकडे फॉलो घेतला। आमचं प्रमाणपत्र जो अवैध ठरला होता त्यांनी तो काम पूर्ण केला। महत्वाचं काम म्हणजे तो त्यांनी पूर्ण केलेला आहे तो। आणि तो झाल्यानंतर माझ्या जागी जो वेटिंगचा मुलगा घेतलेला होता, साहेबांचं म्हणणं होतं की आपण त्याला पण नाही काढू आणि तुला पण नियुक्ती पण देऊ। पण माझे डिपार्टमेंट जे पत्र आले होते ते निगेटिव्ह पत्र होते। साहेबांना म्हणत होते की मी आपण काही टेन्शन नको घेऊ म्हणत होते। साहेबांचं बोलले आणि तुझ्या काम मी करीन असं 100% आश्वासन देत होते। जेव्हा जेव्हा साहेबांना मी भेटलो कधीच ते निगेटिव्ह बोलले नाही मला, कधीच नाही। ते म्हणत होते एकच शब्द की मी आहे, टेन्शन घेऊ नको, हा शब्द बोलत होते। आणि मी वारंवार फॉलो घेत होतो त्यांचा। मला माहित होता त्यांच्या शब्दावर मला विश्वास होता की माझी गेली नोकरी ते परत मिळवून देतील। आम्हाला आश्वासन म्हणजे ते भरोसा देत होते। आणि आज तो माझा शब्द त्यांनी जो बोललेला शब्द आहे तो त्यांनी पूर्ण केलेला आहे। तरी पण जायसवाल साहेबांचे खूप मी आभार मानतो। आणि फक्त एक सांग की नोकरी लागल्यानंतर कोणाचा छळ करणार नाही, ठीक आहे?